नमस्कार. चला बनवायचा आहे आज आपल्याला फ्राईड राईस. त्यासाठी इथे मी कढईत तेल घालते आणि हा असा बीट, गाजर, वाटाणा तुमच्याकडे जे जे अवेलेबल असेल ते घालून असा शिजवून घ्यायचा भात. काही लोक यामध्ये कांदा यामध्ये शिजवून घेतात तेलामध्ये आणि हा असा भात करून घेतलेला आहे. शक्यतो काही जण शिळ्या भाताचा फ्राईड राईस बनवतात, पण आपण आता ताज्या भाताचा फ्राईड राईस बनवायचा आहे. त्यासाठी बघा मी इथे भात लावून घेतलेला आहे आणि कढईत तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जाईल थोडासा कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. बघा कांदा परतला की त्यामध्ये जाईल टॅमॅटो. कांदा टॅमॅटो परतला की त्यामध्ये जाईल हा फ्राईड राईस मसाला. हाच घालायचा शक्यतो, म्हणजे त्याने वेगळी टेस्ट येते. हा विकत मिळतो तो शेजवानचा, त्याने खूप वेगळी टेस्ट येते. एकदा नक्की करून बघा. तो चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण हा भात घेतला आहे ना, त्यामध्येच मी बीट, गाजर, वाटाणा हे सगळं शिजवून घेतलेलं आहे. तो मिक्स करायचा. एकदम सोपी रेसिपी आहे. पटकन होणारा ताज्या भाताचा फ्राईड राईस. हे बघा, हा एक मी भात तयार करून घेतलेला आहे आणि हा भात ताज्या भाताचा मी फ्राईड राईस केलेला आहे. मुलांना भात आवडतो ना फ्राईड राईस, तर आपण शिळ्या भाताचा देण्यापेक्षा हा असा करून दिलेला चांगला. नेहमी मी भात शिजवतानाच त्यामध्ये गाजर, बीट, फ्लावर सगळं मिक्स केलं आणि फोडणी करताना त्यामध्ये फक्त कांदा, टॅमॅटो, यामध्ये जरासे शेंगदाणे घालायचे मी भाजलेले. खूप छान लागतो आणि चांगला मिक्स करून घ्यायचा. हे बघा मस्त. हे तर हा जरा मला फेंट वाटतो, त्यासाठी मग आपण काय घालायचं, थोडीशी हळद घालायची. तुम्ही मसालासुद्धा जास्त घालू शकता, लाल तिखट थोडंसं. आपण परतलेला भात खातो ना, त्याहीपेक्षा खूप वेगळा लागतो, छान लागतो. थोडीशी कोथिंबीर, हळद, मीठ घातल्यामुळं. त्यात मीठ घालायचं नाही. मुलं बाहेरचं मागतात ना खायला, त्यापेक्षा ही इमर्जन्सी होणारी आपली रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा आणि खूप छान वेगळी टेस्ट असते याला. यामध्ये जाईल भरपूर सारी कोथिंबीर. यामध्ये बीट, गाजर, आता भरपूर सगळ्या भाज्या मिळतात. यामध्ये तुम्ही आणखीन कुठल्याही भाज्या ॲड करू शकता. मस्तपैकी आपला गरमागरम ताज्या भाताचा फ्राईड राईस परतलेल्या भातापेक्षा खूप सुंदर लागतो. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. मी गाजर वगैरे एका वाटीत शिजवून घेतलं तरी चालतं किंवा भातात शिजवून घेतलं तरी चालू शकतं. तेव्हा मस्तपैकी आपला खाण्यासाठी तयार आहे फ्राईड राईस. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा खाण्यासाठी तयार आहे फ्राईड राईस. एकदा नक्की करून बघा. त्याबरोबर मुलांना सॅलड द्या. माझ्याकडे पापड होते, ते पापड भाजलेले आहेत. हा बघा मस्तपैकी एकदम विकतच्या सारखा फ्राईड राईस. एकदा नक्की करून बघा. थँक्यू. लाईव्ह